स्वागत आहे मित्रांनो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही जाणार आहोत गावाला आणि मग तिथून आधी आम्ही शेगावला जाणार आहोत आणि मग तिथून आम्ही आमच्या गावाला जाणार आहोत. आत्ता जे आहेत ते वाजले आहेत 10:30 आणि व्लॉगची सुरुवात मी जी आहे ती मी ट्रेनमधूनच केली आणि मी झोपायच्या ह्याच्यात रेडी आहे. आम्ही जर्नी ती आहे ती दादरवरून स्टार्ट केली आहे आणि इथून मग आम्ही शेगावला जाणार आहे. तर आता बघू कशी जी आहे ती माझी जर्नी होते. या ब्लॉगमध्ये सर्व कव्हर होणार आहे. आधी शेगावला जाणार आहे आणि मग तिथून गावाला जाणार आहे. तर बघू पुढे काय होतंय. तुम्ही व्लॉग जो आहे तो पूर्ण नक्कीच बघा. माझ्यासोबत फक्त मी आणि माझे पप्पा आहेत. आम्ही दोघंच ट्रॅव्हल करतोय. तर पुढे बघू आता काय होतंय. Hours later. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले सकाळचे 4 आणि आमची ट्रेन पोहोचले भुसावळला. आता आय थिंक अजून तासभराचा प्रवास होतो. आत्ताच मी उठलोय. आता फ्रेश वगैरे होऊन बघू पुढे काय होतं. 1 hour later. मगाशी ट्रेनमध्ये काय झालं, ट्रेन आमची पोहोचणार होती 4 वाजता, ठीक आहे, 5 वाजता, ठीक आहे. ट्रेन आमची पोहोचणार होती 5 वाजता, पण 5 वाजता ती 1 तास डिले होती ट्रेन. ते 1 तास डिले असल्यामुळे पप्पाला मी बघितलं ते गाढ झोपलेले. मग मी बाहेर जागी होतो थोडा टाईम. मग मला वाटलं 6 वाजेपर्यंत पोहोचेल. मग मी मोबाईल बघता बघता झोपून गेलो. त्याच्यानंतर मग जेव्हा 6 वाजले तेव्हा आमची ट्रेन येऊन प्लॅटफॉर्मवरती होती, पण तेव्हा पप्पाही झोपलेले, मीही झोपलेलो. मग अनाऊन्समेंट वगैरे व्हायला लागली तेव्हा पप्पाला जाग आली. A few minutes later. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. आतमध्ये व्हिडिओ नाही काढू शकत कारण कॅमेरा अलाउड नव्हता, मोबाईल फोन काहीच अलाउड नव्हतं. आता थांबलोय नाश्ता करायला. आम्ही आता इथे बसची वाट बघतोय. बस कधी येणार तेव्हा आम्ही गावाला जाऊ. 10:30ला आय थिंक येणार आहे. 10:30ला. आता वाजले 10. बस येईल तर मग आम्ही गावाला जाऊ. इथून आय थिंक 1.5 तास अजून लागेल. 1 hour later.